भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या शाळेमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांना हल्लावेळी बचाव करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। काश्मीरच्या दौल सरोवरामध्ये एसडीआरएफचे जवानांनी उद्याच्या मॉक ड्रिलची जोरदार तयारी सुरू केली। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जवानांकडून मॉक ड्रिलची तयारी सुरू आहे। सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचा आहे। या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। यावेळेस मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेटी या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोस्ट गार्डच्या बोटिंगकडून समुद्रामध्ये गस्त घालण्यात येते आणि बोटिंगची तपासणीही केली जाते। उद्या मॉक ड्रिल हे राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि संवेदनशील भागात होणार आहे। देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या उरण आणि तिथलं जैनपीटी बंदर हे संवेदनशील ठिकाण मानलं जात आहे। मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा वाढवलेली आहे। अंबाबाई मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे। त्यातच सलग सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिरात पोहोचले आहेत। नाशिकमध्ये मॉक ड्रिल संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला जाणार आहे। आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे। मॉक ड्रिल कुठे आणि केव्हा करायचं या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे।